रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी अलीकडेच त्यांचा सर्वात मोठा पेट प्रोजेक्ट लॉन्च करण्याची घोषणा केली। एक भव्य पुनर्वसन केंद्र जे अत्याचारी, जखमी आणि धोक्यात असलेल्या प्राण्यांची सुटका आणि उपचार करेल, ज्याचे नाव वंतारा असे असेल। वंतारा याचा अर्थ स्टार ऑफ द फॉरेस्ट असा होतो। या प्रकल्पाला रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन द्वारे फंडिंग केले जात आहे। जगातील सर्वात भव्य प्राणी संग्रहालय रिलायन्सच्या जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्स मध्ये, ज्याला गुजरातचा हरित पट्टा म्हणूनही ओळखले जाते, 3000 एकर मध्ये पसरलेले आहे। वंतारा प्राण्यांसाठी एक पोषक वातावरण तयार करेल, जे बचावलेल्या प्राण्यांना हिरव्यागार पसरलेल्या जंगलाचा सहारा देईल। तिथे प्राण्यांची काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध वन्यजीव तज्ञ उपलब्ध असतील। वंतारा कोणत्या सुविधा उपलब्ध करेल पाहूया। सर्व नवीन प्राणी संवर्धन केंद्रांमध्ये अत्याधुनिक आरोग्य सेवा, रुग्णालये, संशोधन आणि शैक्षणिक केंद्रे यांसारख्या अनेक पायाभूत सुविधा असतील। वंतारा हे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आणि वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर नेचर यांसारख्या प्रख्यात प्राणी संरक्षण संस्थांसोबतही सहयोग करेल। वंताराच्या माइलस्टोनवर एक नजर टाकूया। गेल्या काही वर्षात वंताराने 200हून अधिक हत्ती आणि अनेक सरपटणारे प्राणी आणि पक्ष्यांची विक्री आणि शिकार करण्यापासून सुटका केली। गेंडा, बिबट्या आणि मगरींच्या पुनर्वसनासह प्रमुख प्रजातींमध्ये पुढाकार घेतला। वंताराने मोठ्या वन्य प्राण्यांना वाचवण्यासाठी मेक्सिको आणि व्हेनेझुएला मधील आंतरराष्ट्रीय बचाव केंद्राशी सहकार्य केले आहे। वंताराचे अत्याधुनिक हत्ती बचाव केंद्र हत्तींनी दीर्घकाळ टिकून राहावे यासाठी वंताराची निर्मिती करण्यात आली आहे। अनेक हत्तींचे मोठ्या प्रमाणात शिकार केल्यामुळे ते अत्यंत धोक्यात आले आहे। सेंटर फॉर एलिफंट्स मध्ये अत्याधुनिक श्रेयस्थान, हायड्रोथेरपी पूल आणि अशा बऱ्याच सुविधा आहेत। 200हून अधिक हत्ती असलेल्या आणि 500 सशक्त कर्मचाऱ्यांकडून चालवलेल्या या केंद्रात पशुवैद्य, पोषण तज्ञ आणि पॅथॉलॉजिस्ट यांचा समावेश आहे। त्यात असलेले एलिफंट हॉस्पिटल हे सर्वात मोठे रुग्णालय आहे। 25,000 मीटर मध्ये पसरलेले हॉस्पिटल, पोर्टेबल एक्स-रे आणि लेझर मशीन्स, एक फार्मसी सेंटर, पॅथॉलॉजी लॅब, निदानासाठी आयात केलेले हत्ती प्रतिबंधक उपकरण, हायड्रॉलिक पुले आणि क्रेन, एक हायड्रॉलिक सर्जिकल टेबल हत्तींसाठी सुसज्ज आहे। रुग्णालयाने वृद्ध हत्तींसाठी अनेक मोतीबिंदू आणि एंडोस्कोपी शस्त्रक्रिया केल्या आहेत। हॉस्पिटलमध्ये एक स्वयंपाकघर देखील आहे, जे हत्तींसाठी जेवण तयार करते। आयुर्वेद तज्ञांची एक अत्यंत अनुभवी टीम हत्तीसाठी काही योग्य TLC म्हणजे टेंडर लव्हिंग केअर हत्तींचे आरोग्य सुधारण्यासाठी 24 तास काम करते, ज्यात मुलतानी मिठी मसाज आणि गरम तेल थेरपीचा समावेश आहे। तसेच वंतारात प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र आहे, ज्यात रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये अनेक प्राणी आहेत, ज्यांना शोषणात्मक किंवा धोकादायक वातावरणातून किंवा मृत्यूच्या उंबरठ्यापासून वाचवले गेले आहे। 2100 कर्मचारी असलेल्या या केंद्रात 200हून अधिक बिबट्या राहतात, जे रस्ते अपघातातून बरे होत आहेत किंवा त्यांच्या सुंदर त्वचेसाठी जवळपास शिकार झाले आहेत। केंद्राने तमिळनाडू मधील प्रचंड गर्दीच्या आणि गर्दीच्या जगून 1000 पेक्षा जास्त मगरींची सुटका केली। केंद्राने एकूण 43 प्रजातींमधील 2000हून अधिक प्राण्यांचे बचाव आणि पुनर्वसन केले आहे। यामध्ये 200 हत्ती, 300 पेक्षा जास्त मोठ्या मांजरी जसे की बिबट्या, वाघ, सिंह, जागवार इत्यादी, 300हून अधिक शाकाहारी प्राणी जसे की हरिण आणि 1200 पेक्षा जास्त सरपटणारे प्राणी जसे की मगरी, साप आणि कासव आहे। हे केंद्र जसे की ICU, MRI, CT स्कॅन, एक्स-रे, अल्ट्रासाउंड, एंडोस्कोपी, डेंटल स्केलर, लिथोट्रिप्सी, डायलिसिस, OR1 तंत्रज्ञान यांसारख्या सुविधांसह येते, जे शस्त्रक्रियांसाठी थेट व्हिडिओ कॉन्फरन्स सक्षम करते आणि रक्त प्लाझ्मा काढते। झपाट्याने कमी होत असलेल्या लोकसंख्येमुळे नामशेष होण्याच्या धोक्यात असलेल्या लुप्त प्रजातींचे पुनरुत्थान करण्याच्या उद्देशाने वंताराचे संवर्धन फोकस प्रजनन कार्यक्रम सुरू केले आहे। IRL आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संचालक मंडळावर अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली वंताराची संकल्पना आणि निर्मिती करण्यात आली आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढील अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत।